So good morning all. Today's subject is advertising and today we will start the module second, that is advertising agency. जे आपण आज ॲडव्हर्टायझिंगचं सेकंड मॉड्यूल जे आहे ते आपण स्टार्ट करतोय. सेकंड मॉड्यूलचं हेडिंग आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. So in second module, the first question is explain the features of advertising agency. First, we will see what is advertising agency and then we will start the features of advertising agency. See, what is advertising agency? It is the agency, it is important part of advertising industry. सी ॲडव्हर्टायझिंगची जी एजन्सी आहे ही ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीचा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. An advertising agency is an organization whose business is to create the advertisement for other organizations. So इथे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चं मेन जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा त्यांचं जे वर्क आहे ते काय आहे तर क्रिएटिंग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर अदर ऑर्गनायझेशन्स. ज्या बाकीच्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा बाकीचे जे बिझनेसेस आहेत तर त्यांच्यासाठी ॲडव्हर्टायझिंग क्रिएट करण्याचं काम हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करत असतात. It is independent company that rendered स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस इन ॲडव्हर्टायझिंग. सो इथे ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही ज्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस ज्या त्या रेंडर केल्या जातात या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी थ्रू. सो बेसिक ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचं टू क्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट अँड टू रेंडर द स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस टू द ऑर्गनायझेशन्स ॲज वेल ॲज बिझनेस. मग ते बाकीचे जे बिझनेस आहेत त्यांना ॲडव्हर्टायझिंग क्रिएट करायची असेल ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सीकडे त्यांची जी ॲडव्हर्टाईज आहे ती क्रिएट करून घेतात. देन त्यांच्याकडनं काही स्पेशल सर्व्हिसेस जर हवे असतील तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही त्यांना सर्व्हिसेस सुद्धा रेंडर करते. सी इथे एक इमेज इमेज मी पीपीटी मध्ये घातली आहे. इमेज सगळ्यांना विजिबल आहे? इज माय इमेज इज विजिबल? Yes. सो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काय असतं तर इथे ग्रुप ऑफ पीपल, इथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्र आलेली असतात. आता वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक स्पेशल क्वालिटी आहे. कोणी डिझाईन खूप छान करत असेल, कोणी स्क्रिप्ट रायटिंग खूप छान करत असेल, कोणी आर्टिस्ट असेल. सो ह्या सगळ्या ज्या स्पेशल पर्सन्स आहेत हे सगळे त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सीने हायर केलेले असतात. त्यांनी ते एम्प्लॉय करून घेतलेले असतात. सो ह्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये असे पर्सन्स जे आहेत मग ज्यांच्याकडे स्पेशल स्किल्स आहेत. काहींना ॲनिमेशन खूप छान जमत असेल, काहींना डिझाईन खूप छान जमत असेल, काही स्क्रिप्ट रायटिंग करत असतील, काही आर्टिस्ट असतील, काही आर्ट डिरेक्टर असतील. मग हे जे असे सगळे स्पेशलाइज्ड पर्सन आहेत सो हे जे पर्सन आहेत हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये एम्प्लॉय केले जातात फॉर रेंडरिंग द स्पेशल सर्व्हिसेस. म्हणजे ज्या स्पेशल सर्व्हिसेस आहेत त्या रेंडर करण्यासाठी हे असे पर्सन जे आहेत ते हायर केले जातात. See, an advertising agency is a firm that specialize in creation, design, and placement of advertisement and in the planning and execution of promotional campaign for the products and services of their client. So advertising agency मध्ये काय केलं जातं तर इथे इज द फर्म दॅट स्पेशलाइज्ड इन क्रिएशन अँड डिझाईन. आता इथे ॲडव्हर्टायझिंग क्रिएट केली जाते, वेल डिझाईन केली जाते. देन प्लेसमेंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, इथे ॲडव्हर्टाइजमेंटचं प्लेसमेंट केलं जातं. मीन्स कोणत्या टाईम स्लॉटवरती ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपल्याला प्लेस करायची आहे ती इथे प्लेस केली जाते. अँड इन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ प्रमोशनल कॅम्पेन. मग ॲडव्हर्टायझिंग जे आहे आता प्रमोशनल कॅम्पेन्स असतात मग त्यामध्ये त्याचं प्लॅनिंग केलं जातं. ॲडव्हर्टायझिंग कशी आली पाहिजे, कशी ती बनली पाहिजे किंवा तिचं एक्झिक्युशन कसं झालं पाहिजे, कोणत्या मीडिया थ्रू आपल्याला ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे. which media which are used for reaching the audience. मग
ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मीडिया आपण यूज करतोय. मग तो रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल किंवा इंटरनेट असेल. सो इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये डिसाईड केल्या जातात. फॉर देअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑफ देअर क्लायंट. मध्ये जे क्लायंट आहेत, त्या क्लायंटच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेससाठी ज्या ॲडव्हर्टायझिंग क्रिएट करण्यापासून ती डिझाइन करेपर्यंत, तिचं प्लॅनिंग, तिचं एक्झिक्युशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ॲड एजन्सी किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये केल्या जातात. Next, we will see the features of advertising agency. First is independent organization. An advertising agency is an independent business organization which renders specialized services in advertising. See, it is an independent organization. ही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे बिकॉज इथे ज्या सगळ्या सर्व्हिसेस रेंडर केल्या जात आहेत, ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात आहेत, ह्या त्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत ती कोणावरही डिपेंड नाही आहे. ती इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे. इट एम्प्लॉयज क्रिएटिव्ह पीपल लाईक कॉपीरायटर्स, लेआउट डिझायनर, आर्ट डिरेक्टर, मीडिया प्लॅनर, आर्टिस्ट एटसेट्रा. सो इथे या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह पीपल जे आहेत ते अपॉइंट केले जातात, ते एम्प्लॉय केले जातात. मग ते क्रिएटिव्ह पीपल कोण असतील? तर कॉपीरायटर असतील. कॉपीरायटर मीन्स it is the person who write a short script or catchy phrase or शॉर्ट डिस्क्रिप्शन अबाउट द प्रॉडक्ट. मग असा पर्सन की जो ज्या प्रॉडक्टची आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची आहे त्याच्याविषयी एखादी कॅची फ्रेज लिहिणारा असेल किंवा त्याच्याविषयी शॉर्ट डिस्क्रिप्शन लिहिणारा असेल, दॅट इज अ कॉपी रायटर. कॉपी मीन्स टेक्स्ट. त्या प्रोडक्टविषयी जे टेक्स्ट आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, ती ॲडव्हर्टायझिंगसाठी कशी यूज करता येईल किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये कशी इन्फॉर्मेशन जी आहे ती तिथे लिहिता येईल. सो ते बघणारा असणार आहे कॉपी रायटर. लेआउट डिझायनर, देन आर्ट डिरेक्टर. जर आर्टिस्ट असतील तर त्या आर्टिस्टनी कशाप्रकारे त्या इनॅक्ट करायचं, आर्ट डिरेक्टर असणार आहेत. तिथे डिझाईन जर कोणतं असेल तर त्या डिझाईनचं लेआउट कसं असेल, तो लेआउट कसा दिसेल, हे सगळं बघण्यासाठी लेआउट डिझायनर तिथे एम्प्लॉय केले जातात. देन मीडिया प्लॅनर्स. मीडिया प्लॅनर्स मीन्स कोणत्या मीडिया थ्रू आपल्याला ॲडव्हर्टायझिंग जे आहे तिचं एक्झिक्युशन करायचं आहे, कोणता मीडिया इफेक्टिव्ह असणार आहे. देन मीडिया प्लॅनर्स तिथे कोणत्या शेड्यूलला, कोणत्या टाईम स्लॉटला आपल्याला ॲडव्हर्टायझिंग आहे ती एक्झिक्यूट करायची. देन आर्टिस्ट. त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये कोणते आर्टिस्ट आहेत ते तिथे आपल्याला हायर करायचे आहेत. बिकॉज जर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट इनॅक्ट करायची असेल तर तिथे आर्टिस्टची गरज लागणार आहे. So it is an independent organization who employs the creative people like copywriters, layout designer, art director, media planners and artists. सो ही जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये क्रिएटिव्ह पर्सन जे आहेत ते एम्प्लॉय केले जातात. नेक्स्ट फीचर इज सर्व्हिसेस ऑफर्ड. See, this advertising agency offered some services. आता ही ॲडव्हर्टायझिंगची जी एजन्सी आहे, ही काही सर्व्हिसेस आहेत त्या त्यांच्या क्लायंट्सना प्रोव्हाईड करतात. मग या सर्व्हिसेस कोणत्या असतील? फर्स्ट इज प्लॅनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. मग एखादा ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन करायचा असेल तर त्याचं प्लॅनिंग जे आहे हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करते. प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स क्रिएशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. एखादी ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची असेल तर ती प्रिपेअर करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ती हेल्प करते. त्यांच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑफर करते. देन प्लेसिंग ॲड्स इन मीडिया. एखादी ॲडव्हर्टाईज किंवा एखादी ॲड ही प्रिपेअर करून झालेली आहे, ती क्रिएट केलेली आहे, बट प्लेसिंग ॲड्स इन द मीडिया. मग त्या मीडियामध्ये, त्या मीडिया चॅनलमध्ये ती ॲडव्हर्टाइजमेंट ही प्लेस करायची आहे. तर ती जी सर्व्हिस आहे ही ॲड एजन्सी रेंडर करते. देन प्रिपेअरिंग ॲडव्हर्टायझिंग बजेट. जे ॲडव्हर्टायझिंगचं बजेट आहे, बजेट प्रिपेअर करते. प्रिपरेशन अँड असिस्टिंग इन सेल्स प्रमोशनल मटेरियल एटसेट्रा. मग सेल्स प्रमोशनसाठी काही तिथे ऑफर्स त्यांना द्यायचे असतील किंवा काही सेल्स प्रमोशनल मटेरियल त्यांना प्रोव्हाइड करायचं असेल तर ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सगळ्या सर्व्हिसेस ॲडव्हर्टायझिंग एजन्सी
ऑफर करत असते. Some ad agency handle complementary services such as marketing, public relation, events and branding. आता काही अशा सुद्धा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, की ज्या काही कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस सुद्धा हँडल करतात. जसं की मार्केटिंग असेल, एखाद्या प्रॉडक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती मार्केटमध्ये आपल्याला स्प्रेड करायची असेल, तर तिथे मार्केटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. पब्लिक रिलेशन पब्लिक रिलेशनमध्ये जे पब्लिकशी रिलेशन आहे, ते गुड रिलेशन तिथे मेंटेन केलं जातं. कस्टमर्सशी कॉन्टॅक्ट केला जातो. त्यांच्याकडून त्या प्रॉडक्ट रिलेटेड तिथे फीडबॅक्स जे आहेत ते घेतले जातात. त्यांचे जे काही डाउट्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, सो ते सॉल्व्ह केले जातात. The basic objective of public relation is to maintain good relation with the audience, good relation with the public. त्यांचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह असणार आहे टू मेंटेन गुड रिलेशन विथ द पब्लिक. इव्हेंट्स, काही इव्हेंट्स आहेत ते ऑर्गनाइज केले जातात. देन ब्रँडिंग, प्रॉडक्टचं ब्रँडिंग जे आहे ते सुद्धा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करत असते. सो अशा ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सगळ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ती रेंडर करत असते, ऑफर करत असते. थर्ड पॉइंट इज link between advertiser and media. See, this advertising agency is link between advertiser and media. Advertiser means the person who wants to advertise their product. ॲडव्हर्टायझर कोण असेल? तर असा पर्सन की ज्याला त्याचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते ॲडव्हर्टाइज करायचे आहेत. सो त्या ॲडव्हर्टायझर अँड मीडियामधली जी लिंक आहे, इट इज अन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. Advertising agencies act as a link between the advertiser and media. मग ही कसं काम करते? तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जी आहे, ही ॲक्ट्स लाईक लिंक बिटवीन द ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. मग जो ॲडव्हर्टायझर आहे अँड मीडिया या दोघांमधली लिंक म्हणून ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ते वर्क करते. त्या दोघांना जोडण्याचा जो दुवा आहे, दॅट इज ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. दे बुक टाईम अँड स्पेस इन मीडिया. टाईम अँड स्पेस इन मीडिया मीन्स ज्या मीडिया चॅनलमधून आपण ॲडव्हर्टाइज करतोय, तर त्या मीडियामध्ये टाईम बुक करावा लागतो, की येस अमुक या टायमिंगला ती ॲडव्हर्टाइज टेलिव्हिजनवर दिसेल किंवा रेडिओवरती त्याचं अनाउन्समेंट होईल. किंवा स्पेस जी आहे, ती स्पेससुद्धा तिथे बुक करावी लागते. प्रत्येक ॲडव्हर्टायझिंगसाठी एक ठरलेला टाईम अँड स्पेस जी आहे, ती तिथे बुक करावी लागते आणि त्या टाईम आणि त्या स्पेसला तिथे ॲडव्हर्टाइज जी आहे ती एक्झिक्यूट केली जाते. सो तिथे टाईम जो आहे तो बुक करावा लागतो आणि हे टाईम बुक करण्याचं काम हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करते. ॲड एजन्सीज हॅव बेटर मीडिया कॉन्टॅक्ट्स. सी ॲडव्हर्टायझरपेक्षा ॲड एजन्सीचे मीडियाशी कॉन्टॅक्ट खूप चांगले असतात आणि खूप जास्त असतात. सी ऑर्गनायझेशन्स जे आहेत किंवा ज्या फर्म्स आहेत, की ज्या मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत आहेत किंवा प्रोडक्शनचं काम करत आहेत, तर त्यांचे जे मीडियाशी कॉन्टॅक्ट आहेत, त्याच्यापेक्षा बेटर कॉन्टॅक्ट्स हे ॲड एजन्सीचे असणार आहेत. बिकॉज ॲड एजन्सी ज्या आहेत, त्या ॲड क्रिएट करण्याचं काम करतात. सो तिथे कंटिन्युअसली त्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे, हा मीडियाशी येत राहतो. सो दे हॅव बेटर कॉन्टॅक्ट विथ मीडिया. Hence, they are able to get better deals for their clients. सो जेव्हा ॲड एजन्सीचा कॉन्टॅक्ट जो आहे तो मीडियाशी चांगला असेल, देन दे आर एबल टू गेट बेटर डील्स फॉर देअर क्लायंट्स. सो तेव्हा ते त्यांच्या क्लायंटसाठी खूप चांगले जे डील्स आहेत, बेटर डील्स सुद्धा तिथे घेऊ शकतात. So this advertising agency act as a link between advertiser and media. So advertiser and media या दोघांमधली जी लिंक आहे दॅट इज ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. मग ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काय करते? तर दे बुक द टाईम अँड स्पेस इन मीडिया. ज्या मीडिया थ्रू आपल्याला ॲडव्हर्टाइज करायचे, तर त्या मीडियामध्ये टाईम बुक करण्याचं काम किंवा तिथे जी स्पेस आहे, ती स्पेस बुक करण्याचं काम हे एजन्सी करते. देन दे हॅव बेटर कॉन्टॅक्ट्स विथ मीडिया ॲज कंपेअर टू बिझनेस. आता बिझनेसच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, तर त्यांच्यापेक्षा बेटर कॉन्टॅक्ट्स हे ॲड एजन्सीचे असणार आहेत. बिकॉज ॲड एजन्सीचा कॉन्स्टंटली सतत कॉन्टॅक्ट जो आहे तो मीडियाशी येत राहणार आहे. सो इट लिंक बिटवीन द ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. Fourth feature is size of advertising agency.
See, advertising agencies are different sizes depending upon their business turnover. आता ज्या advertising agencies आहेत त्या different साईजच्या आहेत डिपेंडिंग अपॉन देअर बिझनेस टर्नओव्हर. त्यांचा जसा बिझनेस टर्नओव्हर असेल तशी त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची साईज असेल. जर त्यांचा टर्नओव्हर जास्त असेल डेफिनेटली ती बिग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असणार आहे. जर त्यांचा जो टर्नओव्हर आहे तो कंपॅरेटिव्हली लेस असेल तर ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी जी आहे ती स्मॉल साईजची असणार आहे. देर आर स्मॉल एजन्सीज दॅट ऑपरेट ॲट लोकल एरियाज. आता ज्या स्मॉल एजन्सीज आहेत की ज्यांचा टर्नओव्हर कंपॅरेटिव्हली लेस आहे तर अशा ज्या एजन्सीज आहेत ह्या लोकल एरियाजमध्ये ऑपरेट त्यांचा जो ॲड एजन्सी जी आहे ती लोकल एरियामध्ये ऑपरेट करतात. In this LPG era, see LPG means liberalization, privatization and globalization. In this LPG era, businesses have started to expand internationally. This led to this led to the growth of global agencies which are bigger in size. See, in LPG era means in this globalization era, business have started expand internationally. इथे जे बिझनेस आहेत ते इंटरनॅशनली एक्सपांड होत आहेत. ग्लोबली स्वतःचा जो बिझनेस आहे तो करतायत. दिस लीड टू ग्रोथ ऑफ ग्लोबल एजन्सीज. सो त्याच्यामुळे ज्या ग्लोबल एजन्सीज आहेत त्यांची ग्रोथ होते विच आर बिगर इन साईज. सो त्यांची जी साईज जी आहे ती बिगर साईज असणार आहे बिकॉज ते ग्लोबली बिझनेस करतात. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची साईज आहे ती त्यांच्या टर्नओव्हरवर डिपेंड कशी असेल बिकॉज जर त्यांचा टर्नओव्हर हा जास्त असेल डेफिनेटली ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही बिग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असेल. जर त्यांचा टर्नओव्हर कंपॅरेटिव्हली लेस असेल कमी असेल देन ते जे स्मॉल एजन्सीज असतील आणि ज्या स्मॉल एजन्सीज आहेत त्या लोकल लेवलवर लोकल एरियावर ऑपरेट करतात. आणि ज्या बिग ऑर्गनायझेशन्स आहेत ग्लोबली ज्या बिझनेस करतात जे इंटरनॅशनली त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सेल करतात किंवा ते ॲडव्हर्टाईज करतात तर त्यांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ ही स्मॉल एजन्सीजपेक्षा कंपॅरेटिव्हली जास्त असणार आहे. Next point is types of advertising agency. See, there are different types of ad agencies that provide client specific functions. सो इथे काही ॲडव्हर्टायझिंगचे जे टाईप्स आहेत. आता या क्वेश्चन नंतर पुढे जसे आपले क्वेश्चन्स येत जातील त्यामध्ये स्ट्रक्चर असणार आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचं अँड देन टाईप्स असणार आहेत ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे. तिथे आपल्याला डीपली हे जे टाईप्स आहेत हे आपल्याला लर्न करायचे आहेत. इथे जस्ट त्यांचे जे हेडिंग्ज आहेत इथे जे टाईप्स आहेत ते फीचर्सच्या पॉईंटमध्ये फक्त टाईप्स जे आहेत ते आपल्याला मेन्शन करायचे. सो देअर आर सम टाईप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज. फर्स्ट इज full service agency, next is creative boutique, next is in-house agency, modular agency, specialist agency, media buying agency, etc. So these are some types of advertising agency. आता हे काही टाइप्स आहेत. सी फुल सर्व्हिस एजन्सीमध्ये काय असणार आहे? फुल सर्व्हिस एजन्सी मीन्स इज द एजन्सी विच प्रोव्हाइड ऑल द सर्व्हिसेस, फुल ऑफ सर्व्हिसेस. सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या फुल सर्व्हिस एजन्सीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. क्रिएटिव्ह बुटीक, क्रिएटिव्ह बुटीक्समध्ये काय केलं जातं? दिस एजन्सी प्रोव्हाइड ओनली क्रिएटिव्ह सर्व्हिसेस. ज्या फक्त क्रिएटिव्ह सर्व्हिसेस आहेत या क्रिएटिव्ह बुटीकमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. नेक्स्ट इज इन हाऊस एजन्सी. सी इन हाऊस एजन्सी जी आहे इन हाऊस एजन्सी इज ओन अँड ऑपरेटेड बाय द ॲडव्हर्टायझर. इथे इन हाऊस एजन्सी जी आहे ती ॲडव्हर्टायझरने ऑपरेट केली जाते. देन मॉड्युलर एजन्सी, स्पेशालिस्ट एजन्सी अँड मीडिया बाईंग एजन्सी हे असे काही त्याचे टाईप्स आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हे जे टाईप्स आहेत ते आपण डीपली लर्न करूया. Next point is agency compensation. See, next point is agency compensation. There are several methods used to compensate the agencies for their
Varied services, this includes आता एजन्सी कॉम्पन्सेशन. एजन्सी कॉम्पन्सेशनमध्ये त्यांना पेमेंट करायचं आहे किंवा तिथे त्यांचं जे कॉम्पन्सेशन आहे ते कसं केलं जातं त्याच्या काही मेथड्स आहेत. फर्स्ट इज कमिशन फ्रॉम मीडिया ओनर्स. आता जेव्हा ॲडव्हर्टायझिंग एजन्सी एखादी जी ॲड आहे ती मीडियाला प्रोव्हाईड करते तेव्हा मीडिया ओनर्सकडनं त्यांना काहीतरी कमिशन मिळणार आहे. सो तिथे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला ते कॉम्पन्सेशन मिळणार आहे. नेक्स्ट इज निगोशिएटेड फीज. काही निगोशिएटेड फीज असणार आहेत. निगोशिएटेड मीन्स इथे काही फिक्स अमाउंट नाही आहे. त्या निगोशिएट करून त्याच्या ज्या फीज आहेत त्या इथे पेड केल्या जातात. देन कॉस्ट प्लस सिस्टीम. आता कॉस्ट प्लस सिस्टीममध्ये कॉस्ट मीन्स ॲक्च्युअल कॉस्ट असते. कॉस्ट प्लस मीन्स त्या ॲक्च्युअल कॉस्टपेक्षा तिथे काही थोडे पर्सेंट तिथे ॲड करून कॉस्ट प्लस सिस्टीमने त्यांच्याकडनं पेमेंट जे आहे ते घेतलं जातं. इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशन. इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशनमध्ये त्यांना काही इन्सेंटिव्हज दिले जातात आणि त्याच्या बेसवर त्यांचं जे कॉम्पन्सेशन आहे ॲड एजन्सीचं ते तिथे केलं जातं. सो इथे 4 टाइप्स आहेत, 4 मेथड्स आहेत टू कॉम्पन्सेट द एजन्सीज फॉर देअर व्हॅलिड सर्व्हिसेस. मग त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांना 4 मेथड्समध्ये त्यांचं जे कॉम्पन्सेशन आहे ते दिलं जातं. फर्स्ट इज कॉम्पन्सेशन कमिशन फ्रॉम मीडिया ओनर्स. मीन्स मीडिया ओनर्सकडून त्यांना काही कमिशन मिळतं. देन निगोशिएटेड फीज. इथे फीज ज्या आहेत त्या निगोशिएटेड असणार आहेत. कॉस्ट प्लस सिस्टीम. कॉस्ट प्लस सिस्टीममध्ये जे ॲक्च्युअल कॉस्ट आहे त्याच्यात त्यांचा जो काही प्रॉफिट असेल किंवा त्यांचे जे काही इन्सेंटिव्हज आहेत ते ॲड करून तिथे जे पेमेंट आहे ते पेमेंट तिथे चार्ज केलं जातं. देन इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशन. त्यांचे जेवढे इन्सेंटिव्हज आहेत त्या इन्सेंटिव्हजवर बेस्ड असं त्यांचं कॉम्पन्सेशन असणार आहे. Next point is agency accreditation. See, accreditation means it gives a सर्टिफिकेट मीन्स इथे मान्यता दिली जाते. एजन्सी accreditation. एखादी एजन्सी आहे तर तिला सर्टिफाईड केलं जातं. Accreditation refers to the certification of competence in specified area of expertise awarded by duly recognized accrediting agency. मग आता जी accrediting एजन्सी आहे मग तिच्याकडून काही सर्टिफिकेशन जे आहे ते तिथे प्रोव्हाइड केलं जातं. इथे accreditationमध्ये काय केलं जातं तर त्या ॲड एजन्सीचं व्हॅल्युएशन केलं जातं. व्हॅल्युएशन मीन्स तिथे कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. तिथे कशा ॲड्स बनवल्या जातात. त्यांचा एक्सपर्टाईज काय आहे, स्पेसिफिकेशन्स काय आहेत, ते कोणत्या सर्व्हिसेसमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घेऊन त्यांना काही accreditation दिलं जातं, काही त्यांना मान्यता दिली जाते, सर्टिफिकेशन प्रोव्हाइड केलं जातं. बाय रेकग्नाइज्ड एजन्सी. मग ज्या रेकग्नाइज्ड एजन्सीज आहेत तर त्यांच्याकडनं त्यांना सर्टिफिकेशन दिलं जातं. इन इंडिया एजन्सी accreditation is given by Indian Newspaper Society, that is INS. सो इथे इंडियामध्ये ॲड एजन्सीजना जे accreditation आहे ते INS कडून दिलं जातं, दॅट इज इंडियन न्यूजपेपर सोसायटी. नेक्स्ट ऑल इंडिया रेडिओ, दॅट इज AIR, अँड दूरदर्शन ॲज पर द accreditation criteria decided. मग इथे 3 एजन्सीज सांगितल्यात. इंडियामध्ये एजन्सी accreditation जे आहे ते INS, AIR अँड दूरदर्शन त्यांच्याकडून त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्यांनी डिसाईड केलेल्या क्रायटेरियानुसार तिथे एजन्सीज ज्या आहेत त्या रेकॉग्नाइज केल्या जातात, बघितल्या जातात अँड देन त्यांना सर्टिफिकेशन जे आहे ते दिलं जातं. इट इज नॉट कंपल्सरी फॉर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी टू ऑब्टेन accreditation. आता accreditation किंवा हे जे सर्टिफिकेशन आहे हे काही कंपल्सरी नाहीये. प्रत्येकाला हे सर्टिफिकेशन असलंच पाहिजे असं नाहीये. बट हे accreditation मिळाल्यानंतर त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचं जे गुडविल आहे, त्याचं जे रेप्युटेशन आहे, ते अ, जास्त होणार आहे किंवा ते मार्केट प्लेसमध्ये त्याला accreditation मिळाल्यानंतर त्यांचं जे इमेज आहे, ती पॉझिटिव्ह इमेज किंवा अजून त्यांची जी इमेज आहे, ती गुड इमेज बिझनेसच्या माइंड्समध्ये सेट होणार आहे. सो हे accreditation इम्पॉर्टंट आहे, बट इट इज नॉट कंपल्सरी. हे कुठल्याही ॲड एजन्सीसाठी कंपल्सरी नाहीये, की हे असलंच पाहिजे अशी काही गोष्ट नाहीये. सो इट इज नॉट कंपल्सरी, बट इट इज युजफुल. Next is creativity. Creativity is the heart and soul of advertising.
सी क्रिएटिव्हिटी जी आहे ती ॲडव्हर्टायझिंगचा हार्ट अँड सोल आहे. बिकॉज विदाऊट क्रिएटिव्हिटी नो एनी ॲडव्हर्टायझिंग एक्झिस्ट. एखाद्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये क्रिएटिव्हिटी नसेल तर ती ॲडव्हर्टाइज एक्झिस्ट होत नाही किंवा ती ॲडव्हर्टायझिंग तेवढी जी आहे ती वर्क होत नाही. सो क्रिएटिव्हिटी इज द हार्ट अँड सोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही ॲडव्हर्टाइज बऱ्याचशा बघत असता. ॲडव्हर्टाइजमध्ये काहीतरी एक आयडिया असते. त्यामध्ये काहीतरी एक क्रिएटिव्हिटी केली असते. जर क्रिएटिव्हिटी नसेल तर अशा ॲडव्हर्टाइज बघून जे ऑडियन्स आहेत ते बोर होतात. सो क्रिएटिव्हिटी इज मस्ट. इट इज इसेन्शियल. The success of advertising campaign depends on the quality of creative team of advertising agency. मग त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह टीम कशी आहे, त्यांची क्रिएटिव्ह टीमची क्वालिटी काय आहे, ते काय क्वालिटीची ॲड जी आहे ती क्रिएट करतात हे तिथे बघितलं जातं आणि त्याच्यावर त्यांचा सक्सेस जे आहे ते डिपेंड आहे. This aspect helps in retaining the existing client and also generating new clients. So क्रिएटिव्हिटी हा जो पॉईंट आहे किंवा क्रिएटिव्हिटी हा जो ॲस्पेक्ट आहे हा हेल्प करणार आहे इन रिटेनिंग एक्झिस्टिंग क्लायंट्स. जे ऑलरेडी क्लायंट्स आहेत त्यांना रिटेन केलं जातं. ते जे क्लायंट्स आहेत ते पुढे त्यांच्याशी टायअप अजून सुद्धा ठेवला जातो. अँड देन ऑल्सो जनरेटिंग न्यू क्लायंट्स. सो क्रिएटिव्हिटीने काय केलं जातं तर न्यू क्लायंट्स जे आहेत ते अट्रॅक्ट केले जातात. न्यू क्लायंट्स जे आहेत त्यांचं अटेन्शन इथे ग्रॅब केलं जातं. सो क्रिएटिव्हिटी हेल्प्स इन रिटेनिंग एक्झिस्टिंग क्लायंट अँड जनरेटिंग द न्यू क्लायंट्स. सो इथे फीचर्स जे आहेत ते ॲड एजन्सीचे आपले संपलेले आहेत. सो इथे जे फीचर्स आपले झालेत ते सगळ्यांना कळलेत का व्यवस्थित? हॅलो, आय एम आस्किंग समथिंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅडम. कोणाला काही डिफिकल्टी आहे किंवा एखादा पॉइंट कळला नाहीये असं काही आहे? असेल तर आपण तो पॉइंट जो आहे तो इथे क्लिअर करूया. कोणाला काही डिफिकल्टी आहे? सगळ्यांना पॉइंट समजलेत? मॅडम सगळे पॉइंट थोडेसे सांगाल का परत? ओके, आपण एक त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. फर्स्ट ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आपण बघितली. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी इट इज इंडिपेंडंट एजन्सी विच रेंडर स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही एक इंडिपेंडंट एजन्सी आहे की ज्यामध्ये क्रिएटिव्ह टीम जी आहे ती एम्प्लॉय करून, क्रिएटिव्ह पर्सन्स जे आहेत ते एम्प्लॉय करून तिथे त्यांच्या ज्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस आहेत त्या रेंडर केल्या जातात. फर्स्ट फीचर आपण बघितला, इट इज अन इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन. ही इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये जे क्रिएटिव्ह पीपल आहेत, क्रिएटिव्ह पर्सन आहेत, जे एम्प्लॉय करून घेतले जातात दॅट इज कॉपीरायटर्स, लेआउट डिझायनर, आर्ट डिरेक्टर, मीडिया प्लॅनर्स एटसेट्रा. नेक्स्ट फीचर सर्व्हिस ऑफर्ड. आता ह्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधून काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑफर केल्या जातात. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस येतील तर प्लॅनिंग फॉर ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन. एखादा ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन प्लॅन केला जातो. देन प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती क्रिएट केली जाते, ती प्रिपेअर केली जाते. प्लेसिंग ॲड्स इन मीडिया. ज्या मीडिया थ्रू आपल्याला ॲडव्हर्टाइज जी आहे ती एक्झिक्यूट करायची आहे. सो त्या मीडियामध्ये ती ॲड प्लेस करण्यासाठी टाईम तिथे बुक केला जातो. ती ॲड तिथे प्लेस केली जाते. देन प्रिपेअरिंग ॲडव्हर्टायझिंग बजेट. जे ॲडव्हर्टायझिंगचं बजेट आहे ते इथे प्रिपेअर केलं जातं. बिकॉज विदाऊट प्रिपेअरिंग बजेट ॲडव्हर्टायझिंग इज डिफिकल्ट. जर ॲडव्हर्टायझिंगचं बजेट आपल्याला माहीत नसेल, जर आपण प्रिपेअर केलं नसेल तर इथे ॲडव्हर्टायझिंग करणं थोडं डिफिकल्ट जातं. प्रिपेअरिंग सेल्स प्रमोशनल मटेरियल. जे प्रमोशनल मटेरियल आपल्याला बनवायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, त्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या ॲड एजन्सी थ्रू रेंडर केल्या जात आहेत, ऑफर केल्या जातात. Next is link between advertiser and media. See, who is advertiser?
ॲडव्हर्टायझर मीन्स द पर्सन हू वॉन्ट्स टू ॲडव्हर्टाईज द प्रॉडक्ट. मग इथे ॲडव्हर्टायझर कोण असू शकतो, की जो असा पर्सन की ज्याला त्याचे प्रोडक्ट्स जे आहेत ते ॲडव्हर्टाईज करायचे आहेत. मग इथे एखादा बिझनेसमन असू शकतो. मग तो बिझनेसमन मोठा असेल किंवा स्मॉल एखादा बिझनेसमन असेल, कोणीही तिथे असू शकतं. किंवा गव्हर्नमेंटला त्याचे काही ज्या आयडियाज आहेत त्या गव्हर्नमेंटला सुद्धा ॲडव्हर्टाईज करायच्या असतात. सो इथे जो ॲडव्हर्टायझर असेल ते गव्हर्नमेंट सुद्धा असू शकतात. सो इट ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. सो मीडिया आणि ॲडव्हर्टायझरमध्ये जी लिंक आहे, ही लिंक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची असणार आहे. साईज ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची साईज जी आहे ती सुद्धा मॅटर करते. बिकॉज इथे जसा बिझनेसचा टर्नओव्हर असेल तशा एजन्सीची साईज असणार आहे. जर बिझनेसचा टर्नओव्हर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा टर्नओव्हर जर जास्त असेल, डेफिनेटली ती बिग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असेल. जर त्या एजन्सीचा टर्नओव्हर हा कंपॅरेटिव्हली लेस असेल, कमी असेल, तर ती स्मॉल एजन्सी असणार आहे. स्मॉल एजन्सी जी आहे ती लोकल एरियावर ऑपरेट करत असेल. अँड देन ज्या बिग ऑर्गनायझेशन्स आहेत, आता ह्या LPG एरामध्ये मीन्स ग्लोबलायझेशन एरामध्ये इंटरनॅशनली बिझनेस जे आहेत ते केले जातात. सो इथे ज्या बिग ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत त्यांची इथे ग्रोथ होते. टाइप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. आपण ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे काही टाइप्स आहेत ते इथे बघितलेत. फुल सर्व्हिस एजन्सी, क्रिएटिव्ह बुटीक, देन इन हाऊस एजन्सी, मॉड्युलर एजन्सी, स्पेशालिस्ट एजन्सी, मीडिया बाईंग एजन्सी. फुल सर्व्हिस एजन्सीमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या फुल्ली सगळ्या रेंडर केल्या जातात. इथे सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑफर केल्या जातात फुल सर्व्हिस एजन्सीमध्ये. क्रिएटिव्ह बुटीक प्रोव्हाइड्स ओनली क्रिएटिव्ह सर्व्हिसेस. इथे फक्त ज्या क्रिएटिव्ह सर्व्हिसेस आहेत, मध्ये कॉपी रायटिंग असेल, देन आर्ट डिरेक्टर असतील किंवा डिझायनिंग असेल, लेआउट डिझायनर असेल, हे सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या फक्त इथे केल्या जातात. देन इन हाऊस एजन्सी. इन हाऊस एजन्सी मीन्स इथे जो ॲडव्हर्टायझर आहे ती त्याची स्वतःचीच त्याचं स्वतःचं ॲडव्हर्टायझिंग युनिट जे आहे तिथे असणार आहे. देन स्पेशालिस्ट एजन्सी काही त्यांचं स्पेशलायझेशन असलेल्या एजन्सीज आहेत, की इथे पर्टिक्युलर पर्टिक्युलर एखाद्या एरियामध्ये एक्सपर्टाईज आहे. इथे डिझाईनमध्ये स्पेशलायझेशन असेल किंवा एखाद्या काही क्रिएटिव्हिटीमध्ये स्पेशलायझेशन असेल. सो इथे ज्या स्पेशालिस्ट एजन्सीज आहेत त्या इथे असणार आहेत. मीडिया बाईंग एजन्सीज असे ते टाइप्स आहेत. हे जे टाइप्स आहेत हे आपल्याला डीपली पुढे क्वेश्चनमध्ये बघायचे आहेत. देन एजन्सी कॉम्पन्सेशन. मध्ये एजन्सी कॉम्पन्सेशनमध्ये 4 मेथड्स आहेत. फर्स्ट, कमिशन फ्रॉम मीडिया ओनर्स. मग ह्या ॲड एजन्सीला मीडिया ओनर्सकडनं कमिशन मिळणार आहे. निगोशिएटेड फीज. काही फीज आहेत. निगोशिएटेड फीज ज्या आहेत त्या त्यांना मिळणार आहेत. कॉस्ट प्लस सिस्टीम. कॉस्ट मीन्स ॲक्च्युअल कॉस्ट जी आहे, कॉस्ट प्लस त्याच्यामध्ये काही ॲडिशन करून जी कॉस्ट प्लस सिस्टीम आहे त्यांनी कॉम्पन्सेशन त्याचं होणार आहे. इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशन. त्यांना काही इन्सेंटिव्ह देऊन तशा बेस्डवर कॉम्पन्सेशन त्याचं होणार आहे. accreditation. Accreditation means the certification for a specific or specified area of expertise. मग एखाद्या ॲड एजन्सीने काही स्पेसिफिकेशन त्यांचं असेल किंवा त्यांचं एखाद्या स्पेशलायझेशन असेल, एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्टाईज असेल, मग अशा ॲड एजन्सीजना अवॉर्डेड केलं जातं. त्यांना अवॉर्ड जो आहे तो दिला जातो, सर्टिफिकेशन दिलं जातं. इंडियामध्ये INS दॅट इज इंडियन न्यूजपेपर सोसायटी, हे देन ऑल इंडिया रेडिओ, AIR अँड दूरदर्शन यांचं हे जे आहेत ॲक्रेडिटेशन एजन्सीज आहेत. सो त्यांच्या क्रायटेरियानुसार तिथे डिसाईड केलं जातं. आता जे एजन्सी ॲक्रेडिटेशन आहे हे कंपल्सरी नाही आहे. हे युजफुल आहे बट हे कंपल्सरी नसणार आहे. बिकॉज प्रत्येक एजन्सीला काही ॲक्रेडिटेशन इथे मिळेलच असं सांगता येत नाही. सो इथे हे कंपल्सरी नाही आहे. बट जेव्हा एखाद्या एजन्सीला ॲक्रेडिटेशन मिळतं तेव्हा त्यांचं जे गुडविल आहे किंवा त्यांचं जे रेप्युटेशन आहे मार्केटमध्ये खूप बेटर इमेज तिथे बिल्डअप केली जाते. क्रिएटिव्हिटी इज द हार्ट अँड सोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग. आता क्रिएटिव्हिटी नसेल तर एखादी ॲडव्हर्टायझिंग जी आहे ती बघायला ऑडियन्स आहेत ते बोर होऊ शकतात. सो क्रिएटिव्हिटी असेल तर ॲडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हली रन केली जाते, इफेक्टिव्हली ऑडियन्सपर्यंत पोहोचते.
The successful advertising campaign depends on the quality of creative team. सो क्रिएटिव्ह टीम हायर करताना जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे ही अशी क्रिएटिव्ह टीम हायर करते किंवा अशी क्रिएटिव्ह टीम एम्प्लॉय करते की ज्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह स्किल जे आहे ते जास्तीत जास्त असेल. So this aspect helps in retaining existing client and generating new clients. So new clients generate करण्यासाठी किंवा जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत सो त्या क्लायंट्सना रिटेन करण्यासाठी क्रिएटिव्हिटी हा ॲस्पेक्ट जो आहे तो हेल्प करतो. सो इथे आपले जे फीचर्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहे हे इथे संपलेलं आहे.